नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक वर्गांनो. आज आपण इयत्ता 6वी ह्याचं माय इंग्लिश बुक ग्रेड 6 बघा काय दिलेलं आहे. नुसतं इंग्लिश बुक नाही, माय इंग्लिश बुक म्हणजे माझं. जेव्हा तुम्ही माझं म्हणाल, स्वतःचं म्हणाल, त्यावेळेला तुम्हाला ती आत्मीयता वाटेल आणि खूप छान प्रकारे तुम्हाला समजेल. माय इंग्लिश बुक ग्रेड 6 पालकांनासुद्धा ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करते, कारण पालक वर्गांना टीचरांबरोबर म्हणजे शिक्षकांबरोबर पालक वर्गांनासुद्धा ह्या वर्षीचं थोडंसं चॅलेंजिंग असं इंग्लिशचं 6वीचं पुस्तक आहे. बघा विद्यार्थी, आजची जी जनरेशन आहे, ही पिढी आहे, ही खूप स्मार्ट आहे. मुलं इथं तुम्हाला दिसत आहेत शाळेच्या बाहेर मैदानात खेळत आहेत, पण नुसते खेळत नाही तर त्यांचे काहीतरी प्रयोग चालू आहेत. कोणी यानवरती उडवण्याचा प्रयत्न करते. मग त्यांची कल्पना ती कशी आहे बघा. इथं ही मुलं साधीसुधी वाटते खेळत आहेत, पण कठपुतलीचा खेळ चालू आहे. मग त्याच्यासाठी त्या बाहुली तयार करत असतील किंवा त्यांच्या मागणं ती त्यांची संकल्पना की हे कसं तयार करायचं आहे. त्याचबरोबर एकत्रितपणे येऊन कसं खेळायचं किंवा सगळ्यांना सामावून कसं घ्यायचं. तुम्ही बघाल तर हा मुलगा व्हीलचेअरवर बसलेला आहे. कदाचित त्याला दुखापत झाली असेल किंवा तो अपंग असेल, म्हणून त्याला त्यांच्यातून बाहेर टाकलेलं नाही आहे. त्यांनी सगळ्यांनी ग्रुपमध्ये हे ॲक्टिव्हिटीज करत आहेत. तर हे संस्कार याच्यामध्ये दिले जात आहेत. इथं आणखीन आधुनिक पद्धतीने ही मुलं काही रंगकाम वगैरे करण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे तुम्ही बघाल तर ही इथूनच वोकॅबलरी चालू होती आहे. तर अशा प्रकारे हे यावर्षीचं डिझाईन केलेलं बुक आहे माय इंग्लिश बुक ग्रेड 6. तर चला आपण पहिल्या लेसनला सुरुवात करूया. आपला युनिट इथं चालू होतो आहे 1.1 मान्सून. अर्थातच मान्सून म्हणजे सीझन, पावसाळ्याचा सीझन सांगितलेला आहे. त्यांनी पहिलाच एक क्वेश्चन टाकलेला आहे आपल्याला इथं. लेट्स एक्सप्लोर. ए, नेम द 5 सीझन्स ऑफ इंडिया अँड टेल 1 फीचर ऑफ इच. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की भारतातले 5 सीझन सांगायचे आहेत आणि प्रत्येकाचं फीचर म्हणजे एक वैशिष्ट्य सांगायचं आहे आपल्याला. तसं पाहिलं तर भारतात आपण 5 सीझन घेतच नाही. इंग्लिशमध्ये 3च सीझन्स असतात. मेनली दे आर समर, विंटर, रेनी और समर, रेनी अँड विंटर. दिस इज द सिक्वेन्स वी कॅन से. पण आता त्यांनी 5 सांगितलेलं आहे, तर आपण अर्थातच आपल्याकडे मराठी भाषेमध्ये षडऋतू म्हणू शकतो. ते 6 आहेत. तर त्यातले आपण क्रमाने घेऊयात आणि प्रत्येकाचं एक एक फीचर पण घेऊयात. तर काय आहे, पहिला आपण घेऊ शकतो स्प्रिंग सीझन, म्हणजे मराठीत त्याला वसंत ऋतू असं म्हणतो. त्याचा सीझन असतो फेब्रुवारी टू मार्च. आता अर्थातच याचा फीचर काय असू शकतो, तर पानगळी होऊन त्याच्यानंतर नवीन झाडाला पानं फुटणे, पालवी फुटणे वगैरे, खूप सुंदर असा हा सीझन असतो. थोडंसं शॉर्टमध्येच आपण घेऊया म्हणजे आपली कविता पण पूर्ण होईल. समर सीझन मराठीत बघितलं तर ह्याला स्प्रिंग सीझनला मराठीत वसंत ऋतू म्हणतात. त्याचा महिने तर सांगितले फेब्रुवारी टू मार्च. नंतर आहे समर सीझन, त्याला मराठीत ग्रीष्म ऋतू असं म्हणतात. त्याचा सीझन आहे मार्च टू मे. आता तुम्ही म्हणाल की ह्याचं काय वैशिष्ट्य असू शकतं, पण वैशिष्ट्य असं की उन्हाळा आल्याशिवाय बघा, महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आंबेच खायला मिळणार नाहीत. उन्हाळ्यातच आंबे खायला मिळतात, तोच त्यांचा परफेक्ट सीझन असतो. आणि तो आल्याशिवाय झाडांची जी पालवी आहे किंवा अन्न बनवण्याचे संश्लेषण क्रिया वगैरे, ही सुद्धा ह्या ऋतूमध्ये व्यवस्थित होऊ शकते. म्हणजे तेव्हाच होते असं नाही, पण उन्हाळ्याचं हे एक वैशिष्ट्य आपण मुलांच्या दृष्टिकोनातनं घेऊ शकतो की आंबे खायला मिळतात, सुट्ट्या असतात. मार्च टू मे, अर्थातच परीक्षा झाल्यावर मे महिन्यामध्ये सुट्ट्यासुद्धा आपल्याला लागतात. नंतर आहे मान्सून सीझन, जो आत्ता आपल्याला कवितेत आहे. त्याला मराठीमध्ये आपण वर्षा ऋतू असं सुद्धा म्हणू शकतो. त्याचा महिने आहेत जून ते सप्टेंबर. अर्थातच पावसाळा असल्याशिवाय आपल्याला पाणी मिळणार नाही आणि जल है तो जीवन हे स्लोगन पण आपल्याला माहिती आहे. नंतर चौथा सीझन घेऊया आपण, ऑटम सीझन. म्हणजे इंग्लिशमधला ऑटम झाला, तो मराठीत शरद ऋतू म्हणता येईल. त्याचे महिने आहेत ऑक्टोबर टू नोव्हेंबर. अर्थात ह्याच्यामध्ये काय येतं तर थंडी हा खूप चांगला असा ऋतू आहे. या थंडी ऋतूमध्ये आपल्याला बरेचसे वेगवेगळ्या प्रकारचे नवीन भाज्या, फळं खाता येतात. खूप छान सण समारंभ साजरे करता येतात आणि खूप सारी थंडी पण असते.
जी शरीराला आवश्यक आहेच. त्याच्यानंतर आहे प्री विंटर सीझन, त्याला म्हणतात हेमंत ऋतू. त्याचं सीझन आहे डिसेंबर टू जॅन. पुन्हा इथंसुद्धा थंडी येते. शरद ऋतूमध्ये पाहिलं तर दिवाळीचा सुद्धा सुट्ट्यांसाठी खूप महत्त्वाचा सीझन आहे असं आपण समजूयात, आणि 12 महिन्यांचा आपला सणही याच्यामध्ये येतो. नंतर आहे विंटर सीझन, ज्याला म्हणतात शिशिर ऋतू मराठीमधला, आणि ह्याचे महिने आहेत जानेवारी टू फेब्रुवारी. अर्थातच ह्या सीझनमध्ये काय असतं तर शेतातली कामं छान सुगी असते. शेतातली कामं छान प्रकारे जोरात चालू होतात. आत्ता तर चालू होतातच, पण पीक आलेलं असतं जोमाने. सगळीकडची हिरवळ पाहून शेतकऱ्याला जसा आनंद होतो त्याचप्रमाणे सर्वसामान्य माणसालाही आनंद होतो. तर हाही एक आपल्या ऋतूमधला ऋतू आहे. तर अशा प्रकारचे हे 5 ऋतूंची मी तुम्हाला भारताचे 5 ऋतू सांगितलेले आहेत. त्याचप्रकारे त्याचे थोडक्यात फीचर्स सांगितले. हे काही आपल्याला लिहायला येणार नाही आहे म्हणून थोडक्यामध्ये सांगितलेलं आहे. तर ही ए ॲक्टिव्हिटी झालेली आहे. आता बी ॲक्टिव्हिटी आहे लिसन अँड सिंग. बघा मुलांना, मी पहिल्यांदा ही कविता पूर्णपणे वाचणार आहे. वाचत असताना आपल्याला काही गोष्टी ठळकपणे जाणवतात, म्हणून कधीही कुठल्याही भाषेतली कविता आहे ती पूर्ण वाचायची. त्याच्यामुळे त्यांनी बी ॲक्टिव्हिटी हीच सांगितली की लिसन अँड सिंग. द सन इज शायनिंग ओ सो हार्ड. पहिली लाईन काय आहे? द सन इज शायनिंग ओ सो हार्ड. द लँड हॅज ड्राईड इट्स सो पार्च्ड. द फील्ड्स आर हंग्री, रिव्हर्स आर थर्स्टी. ओ रेन, रेन, come our way. Rain is on her way. Feathers spread, the peacocks sway. The clouds are dark, hark and lark. Rain, she's on her way. The clouds they gather, dash and thunder. Bolts of lightning streak and shimmer. Pit pat, I feel a drop. Oh rain, she's come her way. The fields are drenched, the land is soaked, the trees have bathed, the rivers host. The earth is happy, green and cherry. Rain, come again. अशी ही कविता आहे. बघा, जी तुम्हाला हायलाइटेड वर्ड्स आहेत त्याचे अर्थ इथं दिलेले आहेत. त्याला त्यांनी सांगितलेलं आहे वर्ड बास्केट. तर आपण एक एक अर्थ पण बघणार आहोत. ह्याही पलीकडे जेवढे काही शक्य होतील ते सगळे अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे तर कधीही पेन्सिलने पुस्तकात नोट डाऊन करायचं, म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही कविता वाचाल तेव्हा तुम्हाला ते लगेच अर्थ लक्षात येतील. त्याचबरोबर इथं शेजारी चित्र दिलेली आहेत. कधीही चित्र वर्णन करायची सवय ठेवायची. त्यामुळे काय होतं, आपली वोकॅब्लरी वाढते आणि आपल्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे लक्षात येतात. विच हेल्प्स यू टू राईट द करेक्ट आन्सर in your notebook as well as during the exam. Okay, now we'll begin the explanation part. The sun is shining oh so hard. Hard. बघा, हार्ड म्हणजे पेपर हार्ड गेला असा नाही. इथं हार्डचा अर्थ येणार आहे खूप प्रखर. इथं हार्डचा अर्थ घ्यायचा आहे खूप प्रखर. जेव्हा सूर्य आकाशात प्रखरतेने असतो, म्हणजे अगदी आपण मराठीत म्हणतो आग ओकतोय, अर्थातच तो सीझन कुठला असणार आहे? समर सीझन असणार आहे, उन्हाळा. आणि यावर्षीचा तो उन्हाळा आपल्याला माहिती आहे, खूपच जाणीवपूर्वक जाणवला आपल्याला. द सन इज शायनिंग ओ सो हार्ड. शायनिंग म्हणजे चमकणे. तर सूर्य आकाशात चमकतोय, पण नुसता चमकतोय का? तो नुसता चमकत नाही. तो कसा चमकतोय? ओ सो हार्ड. खूप प्रखरतेने आग ओकत आहे. त्यामुळे काय काय झाले बघा. द लँड हॅज ड्राईड. ड्राय म्हणजे वाळणे, आणि हा त्याचा भूतकाळ आहे. ड्राईड, DRY, ड्राय प्रेझेंट टेन्समध्ये येतं आणि हे ड्राईड पास्ट टेन्समध्ये येतं. त्याच्यामुळे ही धरती आहे, भूमी आहे, ती कशी झाली आहे? वाळवून गेलेली आहे. इट्स सो पार्च्ड. बघा मुलांनो, हे हायलाइटेड आहे, तर आपण त्याचा अर्थ इंग्लिशमध्ये आधी बघूया. सो व्हॉट इज पार्च्ड? व्हेरी ड्राय अँड हॉट. व्हॉट इज ड्राय? जस्ट नाव आय टोल्ड यू, ड्राय म्हणजे वाळणे. तर ही पृथ्वी, ही जमीन काय झालेली आहे? पूर्णपणे वाळून, खूप वाळलेली आहे. आणि नुसती वाळली नाही तर त्यामुळे ती तापलेली आहे. बघा, परत 2 ओळी वाचते. द सन इज शायनिंग ओ सो हार्ड. द लँड हॅज ड्राईड इट्स सो पार्च. द फील्ड्स आर हंग्री, रिव्हर्स आर थर्स्टी.
जमीन वाळली आहे, खूप गरम झालेली आहे, तापलेली आहे. त्याच्यामुळे जी आजूबाजूची शेत आहेत ते पण शेते पण कशी झालेली आहेत, पूर्णपणे भुकेली झालेली आहेत. जसं आम्हाला सगळ्यांना आपल्याला भूक लागते आणि भूक लागणं हे चांगल्या आरोग्याचं लक्षण आहे. पण ही शेत जमीन जी वाळली आहे, त्याचबरोबर रिव्हर्स थर्स्टी. बघा, आपल्याला पाणी पुरवणाऱ्या ज्या नद्या आहेत त्याच तहानलेल्या आहेत. कशामुळे सगळं झालेलं आहे? का तर सूर्य प्रखरतेने आग ओकत आहे, त्यामुळे या गोष्टी घडलेल्या आहेत. ओ रेन, रेन कम आवर वे. तर पावसाला विनंती केलेली की अरे पावसा, तू खरंच ये. बघा, त्यामुळे ह्या सीझनमध्ये काय, किंवा इरवीसुद्धा पाणी खूप काळजीपूर्वक वाचवलं पाहिजे. अर्थात ह्याच्यात भाग दिलेला नाही आहे, मी आउट ऑफ बॉक्स तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. नेक्स्ट स्टॅन्झा. आय होप you all understood the first stanza where the picture is given over here this way, की पाऊस आला तर काय काय होऊ शकतं. रेन इज ऑन हर वे. तर पावसा आता इथं त्याला सांगितले रेन कम अवर वे, तू आमच्या मार्गात ये. आता काय झालेलं आहे, रेन इज ऑन हर वे. पाऊस आता हर म्हटले तर स्त्रीलिंग रूप घ्यायला हरकत नाही, आपण तो पाऊस म्हणतो. तर इथं इंग्लिशमुळे असं घेतलेलं आहे हर वे. पाऊस आता तिच्या मार्गात आहे. फेदर्स स्प्रेड, द पिकॉक्स स्वे. फेदर्स म्हणजे पंख नाही, तर पंखातले अनेक पिसे, एस लावलेला आहे, तर अनेक पिसे कोणी पसरलेली आहेत. स्प्रेड म्हणजे पसरणे. कोणी पसरलेली आहेत? येस, यू आर ॲब्सल्युटली राईट चिल्ड्रन. द पिकॉक्स स्वे कोणी केलेलं आहे? तर मोराने. स्वे म्हणजे काय? ॲक्च्युली स्वेचा अर्थ आपण असा घेऊ शकतो, किंवा आहेच खरा अर्थ, टू स्विंग ऑर मूव्ह जेंटली बॅक अँड फ्रोथ, म्हणजे पुढे मागे होणे. त्याला मराठीत म्हणतो डोलणे किंवा डुलणे. बघा, सुंदरतेने तुमच्या डोळ्यासमोर किंवा इथं चित्र दिलेलं आहे. एक मोर नृत्य करतोय. तो कसा नृत्य करत असतो? तर टू अँड फ्रोथ होत असतो, स्वे होत असतो, पुढे मागे डुलत तो नृत्य करत असतो. हे कधी घडतं? जेव्हा रेन इज ऑन हर वे, पाऊस पडायला सुरुवात झाली की मोर आपले पंख, पिसारा फुलवतो. फेदर्स म्हणजे पिसं, असा पिसारा छानपणे फुलवतो. अँड इट्स स्वे म्हणजे काय? तो सुंदरतेने डोलतो, नृत्य करतो. द क्लाउड्स आर डार्क, अर्थातच त्यावेळेला ढग कसे बनतात? क्लाउड्स म्हणजे ढग, डार्क म्हणजे गडद. द क्लाउड्स आर डार्क, हार्क द लार्क. आता हार्कचा अर्थ काय आहे? इथं असं घ्यायचं आहे की टू लिसन क्लोजली ऑर पे अटेन्शन. त्याचं एक एक्झाम्पल आपण असं म्हणू शकतो की समजा बेल वाजली, तर आपण इंग्लिशमध्ये असं म्हणू शकतो, हार्क, हिअर द बेल्स. म्हणजे बघा, बेलचा आवाज येतोय. तर हार्क द लार्क. आता लार्क काय आहे? तर एक सुंदर असा गाणारा तपकिरी रंगाचा पक्षी आहे, ज्याला मराठीमध्ये चंडोल पक्षी म्हणतात, त्याला इंग्लिशमध्ये लार्क म्हणतात. तर नुसता पिकॉकच नाही आनंदित झालेला आहे, तर तो हार्कसुद्धा आनंदित झालेला आहे. म्हणजे हे दोघंच आनंदित झाले असा नाही घ्यायचा, आपण सगळेच पावसाच्या आगमनाने आनंदित होतो. मग काय काय पावसामुळे बदल झाला? तर पिकॉक स्वे किंवा पिकॉक स्प्रेड इट्स फेदर अँड इट्स वे. द क्लाउड्स आर डार्क, हार्क द लार्क. रेन शी इज ऑन हर वे. ती आत्ता बघा, शी इज, मुलांनो इथं रेन इज असं दिलं होतं. आता इथं काय केलं आहे? रेनच्या ऐवजी शी वापरलेला आहे आणि आय काढून एपॉस्ट्रोफी एस, ह्याला शॉर्टमध्ये ही लिहिण्याची प्रक्रिया आहे इंग्लिशमध्ये. शी इज. ओके, यू कॅन रीड दिस वे, शी इज. रेन शी इज ऑन हर वे. The clouds they gather, dash and thunder. गॅदर म्हणजे एकत्रित होणे. ढग काय होत आहेत? एकत्रित होतात. आपल्याला सायन्समध्ये प्रक्रिया माहिती आहे. तर ते काय होत आहेत? डॅश, ते एकमेकांना धक्का देत आहेत, आदळत आहेत एकमेकांवर. अँड थंडरचा अर्थ काय आहे? अर्थातच गडगडाट, मेघगर्जना. आता इथं थंडर दिलं आहे का? नाही आहे. तर मेघगर्जना, ढग एकमेकांवर आदळत आहेत आणि मेघगर्जना करतायत, गडगडाट होतोय. ब्लोट्स ऑफ लाईटनिंग म्हणजे काय? वीज. ब्लोट्स
ब्लोट्सचा पण अर्थ नाही आहे, तर विजेचा लखलखाट, स्ट्रिक अँड शिमर. स्ट्रिकचा अर्थ बघा इथं दिला आहे. काय दिलेला आहे स्ट्रिकचा अर्थ? फ्लॅश ऑफ लाईट. येस, तेच मला म्हणायचं होतं की विजेचा लखलखाट झालेला आहे. स्ट्रिक अँड शिमर. स्ट्रिकचा अर्थ काय दिला आहे? फ्लॅश ऑफ लाईट. मुलांनो, तुम्हाला मराठीत अर्थ हवा आहे का स्ट्रिकचा? स्ट्रिकचा अर्थ असा घेऊ शकतो, बारीकशी रेष. तुम्ही बघता ना वीज एकदम लक्कन चमकते, तेव्हा ती एक छोटीशी रेषच असल्यासारखी असते. आणि शिमरचा अर्थ काय दिला आहे बघा? शाईन विथ द सॉफ्ट लाईट दॅट सीम्स टू बी मूव्हिंग. शाईन म्हणजे चमकणे, विथ द सॉफ्ट लाईट एक प्रकाशाचा झोत, दॅट सीम्स म्हणजे वाटणे, टू बी मूव्हिंग की हलतीये, जातीये किंवा वेगात जातीये. तर त्याचा हा शिमरचा अर्थ आहे. शिमर म्हणजे लखलखणे. मराठीत जर तुम्हाला शॉर्टमध्ये हवं असेल तर लखलखणे. मग काय झालं? पाऊस जेव्हा पडतोय तेव्हा ढग एकत्र येतात. द क्लाउड्स दे गॅदर, डॅश अँड थंडर. ओके, थंडर म्हणजे काय? गडगडाट. ब्लोट्स ऑफ लाईटनिंग. येस, लाईटनिंग म्हणजे वीज. वीज काय करते? स्ट्रिक अँड शिमर. व्हॉट इज स्ट्रिक? फ्लॅश ऑफ लाईट. एक विजेची लाईट किंवा विजेचा झोत येतो. आणि शिमर म्हणजे जी पटकन येऊन निघून जाते. टू बी मूव्हिंग. पिट पॅट. नाउ व्हॉट इज पिट पॅट? साऊंड ऑफ टॅपिंग रेनड्रॉप्स. बघा, तुमचा एखादा नळ चालू असेल तर टप टप पाण्याचा पडल्याचा आवाज येतो ना, त्याप्रमाणे कधीकधी पावसाळ्यातसुद्धा तुम्हाला पाण्याचा आवाज येत असेल. तर कवी म्हणत आहेत, पिट पॅट आय फील अ ड्रॉप. व्हॉट इज ड्रॉप? ड्रॉप म्हणजे थेंब. इथं अ ड्रॉप दिलेला आहे. बघा मुलांनो, ज्या वेळेला सिंगल वस्तू असते, सिंगल गोष्ट असते, त्यावेळेला तुम्हाला कधीच वन लिहायची गरज पडत नाही. वन लिहिलं तर चूक नाही, पण जर करेक्ट इंग्लिश हवं असेल तर अ घाला. इट इज प्रॉपर ॲक्सेंट अँड प्रॉपर इंग्लिश. पिट पॅट आय फील अ ड्रॉप. मला एका थेंबाचा आवाज येतो आहे. अर्थात पावसात काही एकाच थेंबाचा आवाज येतो का? नाही, पण कवीने कल्पना केली आहे की मला आत्ता थेंबाचा आवाज आलेला आहे. ओ रेन, रेन शीज कम हर वे. पाऊस ती तिच्या मार्गावरच आहे. द फील्ड्स आर ड्रेंच्ड, द लँड इज सोक्ड. ड्रेंच्ड म्हणजे काय? कम्प्लिटली वेट. ह्याचं प्रोनाऊन्सिएशन कसं करणार आहात? ड्रेंच्ड. ड्रेंच्ड म्हणजे कम्प्लिटली वेट, पूर्णपणे ओले चिंब. काय झालेलं आहे बघा, आधी पहिल्या स्टॅन्झामध्ये आपण बघितलं होतं की पृथ्वी, सूर्य आग ओकत असल्यामुळे कशी होती? ड्राईड, पार्च्ड. व्हॉट इज पार्च्ड? व्हेरी ड्राय अँड हॉट, है ना. आता कशी झालेली आहे? ड्रेंच्ड. कशी झाली आहे? हे तुम्ही अपोजिट वर्डसुद्धा घेऊ शकता मुलांनो. तर ही कम्प्लिटली वेट झालेली आहे. वेट म्हणजे ओले. जेव्हा तुम्ही भिजता, पावसात भिजता, तुम्ही म्हणू शकता आय एम कम्प्लिटली वेट. ओके, किंवा माय क्लोथ्स आर वेट. इंग्लिश बोलायचं मुलांनो. हे शब्द नुसतं पुस्तकात ठेवण्यासाठी नाहीत, कवितेपुरते नाहीत, हे आपल्या रोजच्या जीवनात वापरण्यासाठी आहेत. येस, बट विथ प्रॉपर ॲक्सेंट. बघा काय झालेली आहे पृथ्वी? द फील्ड्स आर ड्रेंच. जमीन पूर्णपणे ओली झालेली आहे. द लँड इज सोक्ड. नाउ व्हॉट इज सोक्ड? सोक म्हणजे शोषून घेणे. भिजलेली आता ही जमीन पावसाने पूर्णपणे भिजलेली आहे. द अर्थ इज हॅपी, ग्रीन अँड चेरी. त्यामुळे पृथ्वी ही कशी झालेली आहे? येस, तुम्हाला हॅपीचा अर्थ माहिती आहे. हॅपी काय फक्त हॅपी बड्डेसाठी नाही वापरायचा. हॅपीचा अर्थ आहे आनंदित. पृथ्वी ही काय झालेली आहे? पूर्णपणे आनंदित झालेली आहे. नुसती आनंदितच नाही तर हिरवीगार. आणि चेरी म्हणजे सगळीकडे आनंदमय वातावरण पसरलेलं आहे. ओ रेन, रेन कम अगेन. आणि अशा पावसा तू पुन्हा पुन्हा ये. तर अशा प्रकारे आपण ही कविता इथं पूर्ण केलेली आहे. तुम्हाला ह्याच्यात बद्दल काही अडचणी असल्या, मी सांगितलेलं जर काही कळलं नसेल तर कमेंटमध्ये तुम्ही मेसेज करू शकता. बट हे आजपासून आपलं यूट्यूब चॅनल चालू झालेलं आहे, तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रमैत्रिणींना आपल्या फॅमिली ग्रुपमध्ये प्लीज हे पाठवा. ओके, थँक्यू एव्हरीवन. वी विल सी यू इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू, बाय, टेक केअर, एन्जॉय रेन.